काकी, मला एक सांगा ना, सूर्याची आई पण झाडासारखीच होती का हो? काकी काय रे? अगं थंडी वाऱ्याचं बाहेर का थांबलोय तुम्ही? आज चला. हा, तुम्ही व्हा मोर, मी जरा मिश्री लावून येते. आणि जरा आराम कर बाळा. मी आज माझ्या हातचं जेवण तुम्हाला बनवून जीव घालणार आहे. तुला ते फोडणी टाकून भाजलेल्या वांग्याचं भरीत आवडतं ना, ते बनवणार आहे. हा, वा तुम्ही मोर, आलेच मी वा. तू लगेच आहे बरं का. या लवकर. हा, जा. ताई, तुम्ही जिथं कुठं असाल ना, तिथं सुखी राहा. आणि पहिलं कसं धाकली जाऊ म्हणून तुम्ही माझ्या चुका माफ करायच्या ना, तशाच आता बी करा. खरंच हो, खरंच मी लई चुकले. तुमच्या माघारी असं लेकरांना एकटं सोडून नव्हतं जायला पाहिजे मी. खरंच मला माफ करा. पण आता ना, मी माझ्या चुकांचं प्रायश्चित्त करायला आली आहे. मी तुमच्या लेकरांना लई आईची माया देईन बघा. आणि माझ्या सूर्यावर जो अन्याय झालाय ना, तो सगळा मिटून टाकीन. ताई, सूर्याने जरी तुमच्या पोटी जन्म घेतला असला ना हो, तरी ते माझं लेकरू आहे. त्या जालिंदरला राक्षसाला वाटतंय मी त्याला मदत करायला आले. हर मी तर माझ्या सूर्याला न्याय मिळवून द्यायला आली आहे. माझी शंका खरी ठरली. रक्ताचा कड रक्ताला म्हणतात ते काही खोटं नाही. पुष्पा पलटी मारणार ही बातमी डॅडीना द्यायलाच पाहिजे. कसला भारी मेल येतोय. धनु दीदी, स्मेल असतं ते. तेच ते. काकी, वांग्याचं भरीत केलंय ना, लहानपणी दादासाठी बनवायचीस तसं. कसली हुशार आहेस ग, नुसतं वासून ओळखलं. तवाचा वास अजून ध्यानात आहे होय तुझ्या. हा मग. पण काकी, तू दादाच्या आवडीचं केलंस आणि माझ्या आवडीचं काय? काय करू बाळा सांग. तू विसरलीस मला काय आवडतं ते. अशी कशी इसरील. तुला चकुल्या आवडतात ना. हा, एकदम करेक्ट. बघितलं का, काकीला लक्षात आहे. काकी, मला कोथिंबीरीची वडी आवडते. हा, तुला बी करी ना बाळा. पण आधी माझ्या आवडीचं. नाही, आधी माझ्या आवडीचं. नाही, आधी माझ्या आवडी. माझ्या आई. माझ्या मोठी आहे ना. अगं भांडू नका, दोघींच्या बी आवडीचं करू. हा चालेल. हा, राजू चल ताट घे. तू जा, सूर्याला आवाज दे. हो. सूर्या, काय रे बाळा, आवडलं? लय आवडलं. या जेवणानं फक्त जिभेलाच नाही, या घराला पण चव आली. एवढ्या रात्री कोणाला आठवण आली माझी. बोल छत्री. डॅडी, माझा संशय खरा ठरणार असं वाटतंय. कसला संशय? पुष्पा आपल्या बाजूने काम करणार असं वाटत नाही. मला वाटतंय ती दगा देणार. अरे एवढं सोपं नाही ते बाबा. जनावर आहे की आपल्या ताब्यात. डॅडी, म्या माझ्या कानाने ऐकलंय. हा, ती सूर्यावर लय जीव लावती बरं का. मी सूर्याला न्याय मिळवून देणार असं काहीतरी बडबडत होती ती. नाही तसं म्हणले असेल. अरे पण तिचा बाजीवर किती जीव आहे.
आणि तसं बी कुठली बी बायको आपल्या नवऱ्यासाठी काय बी करायला तयार होते. तुमचं सगळं खरं आहे डॅडी, पण पण मला काहीतरी गडबड वाटते. मला त्याची लक्षणं काही खरी दिसत नाही. अहो अहो मी स्वतः इथं पारा देतोय म्हणून म्हणतोय. असं म्हणतोस? जे काम कर मी सांगतो तसं कर. हा. बघूया ती काय करते. तर माझं आणि दादाचं डिक्शन झालंय. धनु दीदी, डिस्कशन असतं ते, डिस्कशन म्हणायचंय. भागू तेच ते. तर माझं आणि दादाचं डिस्कशन झालंय आणि सगळा मॅटर तयार आहे. तर सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं, कळलं? आता बाजी काका आपल्यात नाहीत, याचं दुःख आपल्या सगळ्यांनाच झालंय. पण त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून आपण शोकसभा घ्यायचं ठरवतो. आता हे सगळं कशासाठी बाळा? काकी, काका जिवंत असताना आम्हाला काय करता आलं नाही. निदान आता तरी त्यांचं सोपस्कर नीट पार पाडू दे की आम्हाला. हा काकी, आपण ठेवूया ना शोकसभा. कसं आहे तेवढंच आम्हाला काकांबद्दल ऐकायला मिळेल. आणि काकी, मी ना बाजी काकांसाठी एक कविता लिहिली. अरे वा, बन की. आपण आहे ना ती शोकसभेच्या पत्रिकावर छापू. हा चालतंय, बघा कशी वाटते. सगळ्यांनी ऐका. माझे बाजी काका, माझे बाजी काका होते मोठे हौशी, खायचे तुपाशी नाही तर राहायचे उपाशी. सकाळी लवकर उठायचे, गाईची धार काढायचे. आम्हा सगळ्या पोरांचे किती 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 लाड करायचे. रात्री शेतातून दमून आल्यावर चुलीच्या पुढे जाऊन बसायचे. काकींनी नुसतं दमलात का हो म्हणतात सगळा थकवा विसरून गोड हसायचे. अहो ऐकलात का असं म्हणून पुष्पा काकी मारायची त्यांना हाका. कशी वाटली कविता? हा, आवडली नाही का? चांगली चांगली. धनु, खूप चांगली आहे. पण पत्रिकेवर छापायला जरा मोठी नाहीये काही? मग मी थोडी मधली लाईन कट करते, आपण तरी थांबू शकतो. हा, रिंगटोन काय ओळखीची वाटत नाही. माझा आहे माझा, माझी टुंगटुंग येते. हा, थांबा काकी, मी आणते पो. मी जरा बाहेर पाय मोकळे करून येते. हा, एवढ्या रात्री ह्यांना कोणाचा फोन आला असेल आणि या अशा एकदम अचानक बाहेर का गेल्या? हॅलो, हा कोण? जालिंदर, एवढ्या रातच्याला कशाला फोन केलाय? काम सुरू केलं की नाही बघायला. या पोरांवर जास्त प्रेम उधळू नकोस, कामाकडे लक्ष दे. काम झाल्यावर पोरं आहेतच. नाही, आता कसं आहे, एवढ्या वर्षांनी मी आले ना, मग उगाच पोरांना शंका नको यायला. चांगले, हुशार आहेस. असंच हुशारीनं काम कर. सूर्याची आई कुठं काय ठेवत असेल हे तुला चांगलंच माहिती आहे. घरातला कोपरा न कोपरा हुडकून काढ. मला लिंगोबा पाहिजे, तो बी लवकरात लवकर. कळलं का? कळलं, चांगलंच कळलं. आज रात्रीच काम सुरू कर. सगळ्यांना असं झोपव का थेट सकाळी सुटली पाहिजे. तिथं दाराच्या कोपऱ्यात बघ, ही बाटली ठेवली, त्यातलं तेल डोक्याला लावलं तर माणूस मेल्यावानी गाढ झोपतो. त्या सगळ्यांच्या डोक्याला ते तेल लाव, तुला आरामात सगळं घर हुडकता येईल. आज रात्री काम तमाम झालं पाहिजे. अहो, पण हे समज करायला आधी तुम्ही फोन ठेवा ना.
म्हणजे मला सगळं करता येईल. ठेवा फोन. आकड जरा जास्त आहे हिच्यात. काम झाल्यावर काढली पाहिजे. सापडली. माझ्या लेकरांना झोपायला या असल्या औषधी तेलाची गरज नाही. त्यांच्या बिचाऱ्यांच्या डोक्यावरचा मायेने हात फिरवला की ते लगेच झोपत्यात. फेकूनच देते. काय डेंजर बाई आहे ही. डॅडीनं सुद्धा घाबरत नाही. डॅडीने दिलेली बाटली चक्क फेकून दिली. ही बाई दिसती तशी नाही. डॅडी तुमचं काही खरं नाही बरं का आता. डॅडीनं सांगाय पाहिजे. आता काय झालं? डॅडी जे झालंय ते चांगलं का वाईट हे तुम्हीच ठरवा. ती पुष्पा काय तुमच्या हाताला लागेल याची मला खात्री वाटत नाही बरं का. काय केलं तिनं? काय केलं म्हणून काय विचारताय. तुम्ही दिलेली तेलाची बाटली फेकून दिली तिनं. ती बाई नक्की डबल गेम खेळते बरं का. हे बघ छत्री, आमचं डोसकं आधीच फिरलेलं आहे. काय ते नीट खात्री करून बोल. खात्री म्हणजे तुमच्या गळ्याची नाही नाही माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो. अहो मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. तुम्ही इकडे या, दूध का दूध आणि पाणी का पाणी करून टाकतो बघा. हे बघ, आम्ही तिथं आलो आणि तू म्हणतोस तसलं काही नसलं हा तर तुझा गाल आहे आणि आमचा हात आहे, हा लक्षात ठेव. चालतंय की मालिक. मारायला आपण घाबरत नाही. अहो स्वतः बघितलंय म्हणून खात्रीने सांगतोय याच तुम्ही डॅडी. ठीक आहे, येतो आम्ही. काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू. हे घे बघ. दे. राजू पटकन कर की मला लय झोप आली. करते ना धनु दीदी. दम दम जरा दम. खूप अंगाचं भरीत खरं. काके हा? लय थंडी पडली, तू आत जाऊन झोप जा. अरे इथं झोपते की पोरींजवळ राहू दे. जा म्हणलं ना, इथं नको झोपू जा. राजू जा ना. हा काकी तू आताच झोप. झोपले असते ना इथं. नाही चल म्हणलं ग, ना, आत ये. जा. गुड नाईट. हा हा. ए तुम्ही पण झोपून घ्या चल. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. अंडा. काकी तू तिकडे दोघांच करत असशील ना आणि इकडे सगळ्यांचं करून दमली असशील. ये पड आराम कर. अरे बाळा, अगं बाई आपल्या माणसांचं करायला कधी दमल्यागत होतं का? हा? उलट तुमच्या सगळ्यांना मी जीव घातलं, स्वयंपाक केला, हे सगळं करून लय भरून पावल्यागत झालं बघ मला. बाईला तिच्या हातचं कोणी बी प्रेमानं मायेनं खाल्लं ना की लय गोड वाटतं. बरं चल, मी झोपते, तू बी झोपा. हा लवकर झोपायचं पण. जेवढी चांगली झोप होईल ना तेवढं शरीर निरोगी राहतंय. हा जजू. काय रे बाळा, काय झालं? काय नाही काकी, मला नको सांगूस हे सगळं. तू दादाला जाऊन सांग. अगं तो इतके दिवस रात्र कष्ट करत असतो घरासाठी, त्यामुळे त्याची झोप नाही होत. आणि तुला माहिती का, आम्ही झोपल्याशिवाय तो स्वतः झोपत नाही. आणि तरी पण दुसऱ्या दिवशी सकाळी रेडी असतो उठून. तू नाही त्याला सांग. बरं नंतर दिवसभर कामं आहेतच त्याची. काय करायचं आता? बर आता हे बघ, त्याला झोप म्हणून तो काय झोपणार नाही. आता त्याला मी शांतपणे झोपून येते. हा दम जा दम. आले हा मी. डॅडी अहो कसली थंडी पडली आणि एवढ्या थंडीचं आपण कुठं चाललोय बरं. अख्खं गाव सामसूम झोपलं आणि आपण काय करतोय तर गावची सैर. या थंडीने माझा फार आकडा झालाय. चिरंजीव, आयुष्यभरूनचे चटके नको असतील तर थोडी थंडी सहन करायला लागते. आणि तसे बी थंडी, ऊन, वारा, पाऊस यानं माणूस काटक बनतो.
डॅडी आता एवढ्या रात्री याच्या घरापुढे पारा द्यायचा का आपण? एवढ्या थंडीत तुम्ही का तापताय? तापू नको तर काय करू डॅडी? मागचे किती दिवस झालं तुमचं काय चाललंय ना, काय बी कळाना झाले. मागचे किती दिवस मी तुम्हाला सांगतोय, धीर धरी रे धीरा पोटी, असं ती मोठी फळे गोमटी, तुम्हाला कळना झालंय. चला. डॅडी आज मी लई मोठं काम केले बरं का. हा मला बक्षीस पाहिजे. अहो डोळ्यात तेल घालून एवढा मोठा पारा दिला की पुष्पाच्या सगळ्या बारीक सारीक हालचाली ह्या डोळ्याच्या कॅमेऱ्यात फिट केल्यात. या दाखवतो तुम्हाला. या या डॅडी. हे बघा इथंच याच झाडी टाकले होतं ते औषध. इथं हा इथंच बरोबर इथं फेकली बाटली. कसली बाटली? अहो डॅडीने दिलेली गुंगीच्या तेलाची बाटली इथं टाकली होती. ही काय इथं आहे? कुठे? इथंच टाकली होती बाटली. कुठे गेली? आकाशात उडाली का जमिनीने गेली? मला वाटतं ती फुटली असेल. काचा कशा दिसत नाही? कुठे आहेत काचा? अरे बोल की ये का वाचा बसली तुझी? काय बोलला होता मला? बक्षीस पाहिजे. गाल पुढं कर, तुला बक्षीस देतो. गाल पुढं कर. आम्ही निवडलेल्या माणसांवर संशय घेत आणि पुराव्याचा पत्ताच नाही. जालिंदर निंबाळकरचे केस उन्हान नाही पांढरे झाले. माझ्या डोळ्याने. डोळ्याचा कॅमेरा उद्या तपासून घे गावात. चला. बरं झालं बाई वंश, तुम्ही मला सावध केलं, नाही तर माझं आज काही खरंच नव्हतं बघा. वहिनी अहो खऱ्याच्या पाठीशी देव बी उभा असतोय. मी तर एक साधी बाई आहे आणि तुम्ही माझ्या सूर्याला न्याय मिळवून देणार आहे. मग मी तुमच्या पाठीशी उभी राहिले नाही असं कसं होईल? अहो सूर्याला तर न्याय मिळणारच आहे, पण तुमच्या नवऱ्याला बी चांगली अद्दल घडवणार आहे. आज त्या छत्र्याला घडवली तशी. पण मला एक कळना, तुम्ही तर ती बाटली बाहेर फेकून दिली होती ना? अहो तुमचा फोन झाल्या झाल्या मी गेली, ती बाटली हुडकली आणि घरात आणून लपवली. त्या छत्र्याला कळलं बी नाही मी कवा ती बाटली आणली आणि कवा लपवली. जालिंदरला काय वाटलं मी माझ्या पोरांना बेशुद्ध करेल? इसर म्हणावं आता. मी ती सगळ्यांचा हिसाब करते, पण जालिंदरचा हिसाब मी करणार. चला निघा इथून, मला चला निघा इथून. आमच्याशी असं वागायची कोणाची हिंमतच नाही. जालिंदर निंबाळकर म्हणतात मला. आम्ही जे ठरवतो ते आम्ही करतोच. तू आमचं प्याद आहेस पुष्पा. आम्ही जसं सांगू, आम्ही जसं ठरवू तसं तू चालणार. त्यावेळी मला जे करता आलं नाही ते आता तुझ्या मदतीनं मी पुन्हा करणार. मला त्या सूर्याच्या घरावर, त्याच्या आयुष्यावर, त्याच्या इस्टेटीवर कब्जा मिळवायचा आहे. त्यासाठी मला ते फरमान आणि तो लिंगोबा दोन्ही पाहिजे पुष्पा.